विदेह राजा म्हणाला, मी तर असे समजतो की आपण सर्वजण मधुसूदन भगवंतांचे पार्षदच आहात, कारण भगवंतांचे भक्त लोकांना पवित्र करण्यासाठी सर्वत्र फिरत असतात. जीवांना मनुष्य शरीर प्राप्त होणे हे अतिशय कठीण, शिवाय ते क्षणभंगूर. अशा या देहात भगवंतांच्या भक्तजनांचे दर्शन आणखीच दुर्लभ आहे. म्हणून हे त्रिलोक पावन महात्म्यांनो, आम्ही आपणास आमच्या परमकल्याणासंबंधी विचारित आहोत. कारण या जगात अर्धा क्षण झालेला सत्संगसुद्धा मनुष्याचा फार मोठा ठेवा आहे. आम्ही ऐकण्याचे अधिकारी असलो तर आपण आम्हाला भागवत धर्माचा उपदेश करावा, कारण त्यामुळे प्रसन्न झाले असता भगवान शरणागत भक्तांना स्वतःला सुद्धा देऊन टाकतात. नारद म्हणाले, हे वसुदेवा, निमीने जेव्हा त्या महात्म्यांना असा प्रश्न विचारला तेव्हा त्यांनी अतिशय प्रेमाने त्या प्रश्नाचा सन्मान केला आणि सदस्य व ऋत्विजांच्या बरोबर बसलेल्या राजा निमीला ते म्हणाले. कवी म्हणाला, राजन, भगवंतांच्या चरणांची नित्य उपासनाच या जगात सर्व प्रकारचे भय नाहीसे करणारी आहे, असे माझे निश्चित मत आहे. नश्वर पदार्थांविषयी अहंता व ममता उत्पन्न झाल्यामुळे ज्यांचे चित्त उद्विग्न झालेले असते त्यांना वाटणारी भीती या उपासनेने संपूर्णपणे नाहीशी होते. अज्ञानी लोकांना सुद्धा अगदी सहजपणे साक्षात आपल्या प्राप्तीचे जे उपाय भगवंतांनी सांगितले आहेत तेच भागवत धर्म समज. राजन, या भागवत धर्माचा अवलंब करणाऱ्या मनुष्यावर कधी संकटे येत नाहीत आणि डोळे बंद करून तो पळाला म्हणजेच त्याच्या विधिविधानात काही कमतरता राहिली तरी त्याचे स्खलन किंवा पतन होत नाही. मनुष्य शरीराने, वाणीने, मनाने, इंद्रियांनी, बुद्धीने, अहंकाराने किंवा स्वभावाप्रमाणे जी जी कर्मे करील ती सर्व कर्मे त्याने त्या परमपुरुष नारायणांना समर्पण करावीत. जो ईश्वराला विन्मुख झाला त्याला त्याच्या मायेमुळे आपल्या स्वरूपाची विस्मृती होते आणि त्यामुळे देह म्हणजेच मी असा त्याला भ्रम होतो. या आत्म्याखेरीज दुसरे काही मानण्यामुळे भय उत्पन्न होते. म्हणून गुरूंनाच आपले आराध्य दैवत मानून अनन्य भक्तीने त्या ईश्वराचे भजन करावे. राजन, हा द्वैत प्रपंच नसतानाही त्याची कल्पना करणाऱ्याला तो भासतो. ज्याप्रमाणे स्वप्नामध्ये स्वप्न पाहणाऱ्याच्या कल्पनेमुळे किंवा जागेपणी निरनिराळ्या मनोरथांमुळे एक विलक्षण सृष्टी दिसू लागते त्याप्रमाणे. म्हणून विवेकी पुरुषाने संसारातील कर्मांसंबंधी संकल्प विकल्प करणाऱ्या मनाला आवरावे, त्यामुळेच त्याचे भय नाहीसे होईल. भगवंतांच्या जन्माच्या आणि लीलांच्या पुष्कळशा मंगलमय कथा या जगात प्रसिद्ध आहेत त्या ऐकाव्यात. तसेच त्यांच्याविषयीची नामे व स्तोत्रे संकोच सोडून गात राहावीत. शिवाय प्रपंचामध्ये आसक्त न होता सर्व व्यवहार करावेत. जो हे व्रत घेतो त्याच्या हृदयात आपल्या प्रियतम प्रभूंच्या नामसंकीर्तनाने प्रेमाचा अंकुर उगवतो. त्याचे चित्त द्रवते. तो वेड्याप्रमाणे कधी खदखदून हसतो तर कधी मोठ्याने रडू लागतो. कधी मोठ्याने भगवंतांना हाका मारतो तर कधी त्यांच्या गुणांचे गायन करू लागतो. कधी कधी नाचतो सुद्धा. अशा वेळी त्याला लोकांची मुळीच पर्वा नसते. आकाश, वायू, अग्नी, पाणी, पृथ्वी, ग्रह नक्षत्रे, प्राणी, दिशा, वृक्ष, वनस्पती, नद्या, समुद्र हे सगळे, इतकेच काय सारे चराचर भगवंतांचे शरीर समजून त्याला अनन्य भावाने नमस्कार करावा. असे जेवणाऱ्याला प्रत्येक घासाबरोबर तृप्ती, जीवनशक्ती आणि भूक नाहीशी होणे असे 3 फायदे एकाच वेळी होतात. त्याचप्रमाणे जो मनुष्य भगवंतांना शरण जातो त्याला भगवंतांबद्दल प्रेम, त्यांच्या स्वरूपाचा अनुभव आणि इतर सर्व वस्तूंविषयी वैराग्य अशा 3ही गोष्टींची एकाच वेळी प्राप्ती होते. हे राजन, अशा प्रकारे जो भक्त निरंतर भगवंतांचे भजन करतो त्याला भगवंतांविषयी भक्ती, संसाराबद्दल वैराग्य आणि भगवंतांच्या स्वरूपाचे ज्ञान प्राप्त होते आणि तेव्हा
तो परमशांतीचा प्रत्यक्ष अनुभव घेऊ लागतो. राजाने विचारले, आता आपण मनुष्यांपैकी भागवत कोणाला म्हणावे ते सांगा. त्याचे धर्म कोणते, त्याचा स्वभाव कसा असतो, तो माणसांशी कसा वागतो, काय बोलतो आणि कोणत्या लक्षणांमुळे तो भगवंतांना प्रिय होतो. हरी म्हणाला, आत्मस्वरूप भगवान सर्व प्राण्यांमध्ये आत्मरूपाने राहिले आहेत असे जो पाहतो, त्याचबरोबर सर्व चराचर आत्मस्वरूप भगवंतांमध्येच आहे असे पाहतो, तो उत्तम भागवत समजावा. जो भगवंतांवर प्रेम आणि भक्तांशी मैत्री, दुःखी व अज्ञानांवर कृपा आणि भगवंतांचा द्वेष करणाऱ्यांची उपेक्षा करतो, तो मध्यम प्रतीचा भागवत होय. आणि जो भगवंतांच्या मूर्तीचीच पूजा अर्चा श्रद्धेने करतो, परंतु त्यांचे भक्त किंवा अन्य लोकांवर प्रेम करीत नाही, तो कनिष्ठ भक्त होय. जो इंद्रियांनी विषयांचे ग्रहण करतो, परंतु त्याबद्दल आवड नावड बाळगत नाही, ही सर्व भगवंतांचीच माया आहे असे मानतो, तो उत्तम भागवत समजावा. जन्म मृत्यू, तहान भूक, श्रम, भय आणि लालसा हे विकार क्रमशः शरीर, प्राण, इंद्रिये, मन आणि बुद्धी यांना होत असतातच. जो भगवंतांचे स्मरण करण्यात इतका तन्मय झालेला असतो की या प्रापंचिक गोष्टींनी त्रस्त होत नाही, तो उत्तम भागवत होय. ज्याच्या मनामध्ये विषयभोगांची इच्छा, कर्म प्रवृत्ती आणि त्यांचे बीज असणारी वासना यांचा उदय होत नाही आणि जो केवळ वसुदेवांच्या आश्रयानेच राहतो, तो उत्तम भागवत होय. ज्याला या शरीराचा, चांगल्या कुळात जन्मल्याचा, तसेच वर्ण, आश्रम आणि जातीचाही अहंकार नसतो, तोच भगवंतांना प्रिय असतो. जो संपत्ती किंवा शरीर इत्यादींच्या बाबतीत हे माझे आणि हे दुसऱ्याचे असा भेदभाव मानित नाही, सर्व पदार्थांमध्ये समस्वरूप अशा परमात्म्याला पाहत असतो व त्यामुळे शांत राहतो, तो भगवंतांचा उत्तम भक्त होय. आपले अंतःकरण भगवन्मय करणाऱ्या देवतासुद्धा भगवंतांचे जे चरणकमळ धुंडाळीत असतात, त्यांच्यापासून अर्धे निमिषसुद्धा जो दूर होत नाही, मग त्यासाठी एखाद्याने त्याला त्रिभुवनाचे वैभव जरी दिले तरीसुद्धा तो त्यांचे स्मरण सोडित नाही, तोच वैष्णवांमध्ये अग्रगण्य होय. भगवंतांच्या त्रिभुवनव्यापी चरणांच्या बोटांच्या नखरत्नांच्या चंद्रिकेने ज्या भक्तजनांच्या हृदयाचा त्रिविध ताप एकवेळ दूर केला, त्यांच्या हृदयामध्ये जसा चंद्रोदय झाल्यावर सूर्याचा ताप जाणवत नाही, तसा तो ताप परत कसा आपला प्रभाव दाखवेल. अगतिक होऊन नामोच्चार केल्यावर सुद्धा संपूर्ण पापराशी नष्ट करणारे साक्षात भगवान श्रीहरी प्रेमरज्जूने चरणकमल बांधून ठेवल्यामुळे ज्याचे हृदय एका क्षणापुरते सुद्धा सोडित नाहीत, तो भगवत भक्तांमध्ये मुख्य होय. अध्याय 2 समाप्त. इति श्रीमद्भागवते महापुराणे पारमहंस्या संहितायाम् एकादशस्कन्धे द्वितीयोऽध्यायः. ऋषिकेशमेवागमनकायजातं हरे ज्ञानतो विश्वसाक्षिन् क्षमस्वापराधं प्रभो क्लिन्नचित्त. गोपाल कृष्ण भगवान की जय. श्रीकृष्णार्पणमस्तु. संसार संगे बहु क्षीणलोमी कृपा करी रे रघुराज स्वामी. प्रारब्ध माझे सहसा टळेना तुझ वीण रामामज कंठवेना. दिगंबरा दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री सद्गुरुनाथ महाराज की जय.